एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक। अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसानं झालेल्या नुकसानीवर चर्चा होण्याची शक्यता। अखेर छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी। भुजबळांच्या एंट्रीने नाशिकला चौथं मंत्रिपद। भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं सोपवण्याची शक्यता। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी आता दुसरा भ्रष्ट मंत्री। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भुजबळांच्या मंत्रिपदावर टीका। पुण्यात काँग्रेसला धक्क्यावर धक्के। काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी राजीनामा दिल्यानंतर युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाट यांचाही काँग्रेसला रामराम। राज्यात उद्यापासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। मुंबईसह कोकणातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज। मराठवाड्यासह इतर भागात मान्सूनपूर्व पावसाचा फटका। अमरावतीत 13,000 हेक्टरवरील शेत पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यातील राहत्या घरी निधन। पुण्यात आढळला कोरोना संशयित रुग्ण। 87 वर्षाच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। शिंदेच्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या गाडीवर गोळीबार। बाईकवरून आलेल्या दोघा अज्ञातांचा निलेश घारेंच्या कारवर निशाणा। पुण्याच्या वारजे माळवाडीतील घटना। अमरावतीत दगडाने ठेचून तरुणाची हत्या। दारू पिण्याच्या वादातून घडली घटना। हत्या करणारे तिघे स्वतःहून पोलिसात दाखल।